मोठ्या मनाचा आमचा दादा, जशी माय माऊली दादा, सुपरस्टार आमचा दादा लाखात. पहिल्यांदा आम्ही वर्कशॉपमध्ये भेटलो आणि तेव्हापासूनच आपोआप असं झालं की अरे ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहे, तो माझा दादा आहे, आणि ते आपोआपच सगळं घडून आलं. एपिसोडचं बँकिंग आम्ही केलंय ना, जसं तसं रील्स आणि फोटोजचं पण आहे. हे कॅरेक्टर जेव्हा स्क्रीनवर तुम्ही ऑडियन्स बघाल तेव्हा तुम्ही सुद्धा तेजस्वीच्या नक्की प्रेमात पडाल, असं हे कॅरेक्टर आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लाखात एक आमचा दादा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि त्याच मालिकेतील त्या दादाच्या 4 बहिणी माझ्यासोबत आहेत. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. नमस्कार. नमस्कार. आता मी सांगितलं की 4 बहिणी आहेत, आता ओळख तुम्हीच करून द्याल? हो. मी भाग्यश्री, दादाची धाकटी बहीण. नमस्कार, मी कोमल मोरे आणि या मालिकेत मी तेजश्रीची भूमिका साकारते. नमस्कार, मी समृद्धी विनायक साळवी आणि ह्या मालिकेत मी धनश्रीची भूमिका साकारते. नमस्कार, मी ईशा संजय आणि मी या मालिकेमध्ये राजश्रीची भूमिका साकारते. तुम्ही भूमिका तर सांगितली, पण ती भूमिका कशी उलगडताना दिसणार? अच्छा. तेजश्री ही अत्यंत साधी, सरळ, सोपी आणि सोज्वळ असं हे कॅरेक्टर आहे. आणि मी स्वतः या कॅरेक्टरच्या इतक्या प्रेमात आहे की मला असं वाटतं की हे कॅरेक्टर जेव्हा स्क्रीनवर तुम्ही ऑडियन्स बघाल तेव्हा तुम्ही सुद्धा तेजस्वीच्या नक्की प्रेमात पडाल, असं हे कॅरेक्टर आहे. आणि तिला फक्त एकच म्हणणं आहे तिचं आयुष्यात की माझ्या दादाला कुठलाही त्रास होऊ नये, जेणेकरून तो हर्ट होईल. म्हणून ती नेहमीच कुठलंही काम करण्याआधी थोडीशी बिचकत असते, थोडं पडतं पाऊल घेते ती नेहमीच कुठलंही काम करताना, आणि थोडीशी घाबरट आहे. पण तिच्या दादावर आणि तिच्या बहिणींवर खूप जास्त प्रेम आहे, असं हे कॅरेक्टर आहे. धनश्री मला वाटतं की खूप इनोसेंट आहे. म्हणजे तिने अजून जग बाहेरचं बघितलं नाही आहे, त्यामुळे ह्यांच्यातच म्हणजे तिच्या 3 बहिणी आणि तिचा दादा हे तिचं आयुष्य आहे. ती खूप प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहिली आहे. म्हणजे जरी ती दुसरी बहीण असेल तरी राजू आणि तेजूनी बऱ्यापैकी रेस्पॉन्सिबिलिटीज हँडल केल्या आहेत. त्यामुळे तिला एक गोष्ट आहे की तिला खायला खूप आवडतं. हेल्दी नाही, जरा अनहेल्दीच साईडला खूप खाते, आणि तिला इंग्रजी बोलायला आवडतं जरी तिला येत नाही तरी. त्यामुळे हां, अशी धनश्री आहे. राजश्री घरी असते. राजश्रीचं एक सोप्या शब्दात म्हणजे आई वाटते मला राजश्री सगळ्यांची, कारण तिघीजणी बाहेर जातात, दादा कामावर जातो आणि मग घर सांभाळण्याची खूप मोठी जबाबदारी राजूवरती येऊन पडते. आणि घरातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे फायनान्सेस सांभाळणं. तर दादा पैसे कमवून आणतो आणि त्याचं सगळं कुठे इन्व्हेस्ट करायचे ह्याचे सगळे निर्णय राजूकडे असतात. तर असा आहे राजू. मी भाग्यश्रीचं कॅरेक्टर प्ले करते. भाग्यश्री ही खोडकर आहे, बिनधास्त आहे आणि तिच्याकडे सगळ्यांचे सिक्रेट्स असतात जे ती वेळ आल्यावर दादाला सांगते. आणि तिच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज असतात की जर हे झालं तर आपण हे करूयात असं. आणि छान आहे, मस्त. जो आम्ही पाहतोय की सूर्यादादा आम्हाला खूपच साधा पाहायला मिळतो, तो खरंच साधा आहे का? सूर्यादादा खूप साधा आहे. सूर्यादादा साधा आहे, नितीश साधा नाही, अजिबात साधा वगैरे नाही आहे, तो खूप आघाव आहे. पण तुम्ही चौघी मिळून त्याला त्रास वगैरे देता की तोच तुम्हाला त्रास देतो? दादाच आम्हाला त्रास देतो. आणि म्हणजे आम्ही तर काही बोललो तर म्हणजे प्रॉपर बॅक बेंचेस असतात ना, की आम्ही बोललं की बोलून दाखवणार, तसं वालाच सगळं शांततेत ऐकतो आणि मग नंतर आमची कंप्लेंट करत बसतो. ही मालिका तुम्हाला भेटली जेव्हा तुम्हाला कळालं की आपण या स्टारकास्ट सोबत काम करतोय, तर तुमचा नंतर बॉन्ड कसा जमून आलाय? हे ऑटोमॅटिकलीच झालं, म्हणजे असं एफर्ट्स काय घ्यायला लागले नाही. वेगळे एफर्ट्स असे आम्ही काही घेतले नाही की बॉन्ड करायचं आहे म्हणून आपण एकत्रच बसू. आम्हाला पहिल्यांदा आम्ही वर्कशॉपमध्ये भेटलो आणि तेव्हापासूनच आपोआप असं झालं की अरे ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहे, तो माझा दादा आहे, आणि ते आपोआपच सगळं घडून आलं. आम्ही सेट पाहिला, खूपच छान आहे. तर त्या सेटवर तुम्ही काही फोटो रील्स हे काही असं ठरवलंय का जे आम्हाला पुढे पाहायला? हो हो, नक्कीच. आहे ना, तर हिचं आम्ही असं म्हणतो की हिचा एक लॉकर असतो. प्रत्येक वेळेला ती फोटो काढते तर ती इमिडिएट पोस्ट नाही करत, किंवा ही पोस्ट करते ती पोस्ट नाही करत. सो आता असं म्हणायला हरकत नाही की आम्हा चौघींचा एकत्र एक लॉकर आहे ज्यात खूप रील्स, खूप फोटोज, बँकिंग एपिसोडचं बँकिंग आम्ही केलंय ना, जसं तसं रील्स आणि फोटोजचं पण आहे. तर मी त्यात म्हटलं मगाशी की जसं 8:30 वाजता मालिका बघा आणि 9ला डायरेक्ट जाऊन चेक करा पोस्ट आणि लाईक करा. सूर्यादादा जर तुम्हाला त्रास देतो तर तुम्ही काय म्हणून प्रँक वगैरे करायचा विचार केला की केला पण आहे? अजून नाही केलाय, पण त्याच्यावर आम्ही प्रँक नक्की करू फ्युचर मध्ये. आणि शूट वगैरे करताना असे कोणते सीन्स आहेत का ज्यात तुम्ही खूप मजा वगैरे केली आणि ती तुमच्या लक्षात आहे? मजा नाही, पण एक सीन आमच्या खूप जवळचा सीन आहे आणि तो मला असं वाटतं अख्ख्या मालिकेभर तो आमच्या लक्षात राहील. तो असा सीन होता.
म्हणजे तुम्ही तो स्क्रीनवर येईल सीन तेव्हा बघालच, पण तो खूप इमोशनल असा सीन होता तेव्हा. त्यात दादा आम्हाला घास बीस भरवतो, असं सगळं खूप खूप इमोशनल सीन येतो आणि तो आमच्या आयुष्यभर जवळचा राहील. हो. पण ही मालिका करताना तुम्हाला खऱ्या आयुष्यातील भावा बहिणींची आठवण किती येते आणि काय किस्से आहेत का? खूप येते. म्हणजे जुईला आणि मला लहान भाऊ आहेत आम्हा दोघींनाही, तर आमचं प्रत्येक गोष्टीत अरे दादा. आणि माझं तर असं होतं की मी मालिका साईन केली तेव्हाच हे माझं ठरलं होतं की मला आधी माहीत नव्हतं मालिकेचं नाव काय आहे, पण जेव्हा मला कळलं की मालिकेचं नाव लाखात एक आमचा दादा आहे, तेव्हा मी मागचं पुढचं काही विचार न करता ठरवलं की नाही, आता मला या शोचं पार्ट व्हायचं आहे. मग बाकी काही गोष्टी कशा असतील काय नसतील त्या मला माहीत नाही, पण मला या शोचं पार्ट व्हायचं आहे. आमचं ऑपोजिट आहे. आम्हाला सख्खे भाऊ बहिणी नाही आहेत, आहेत, आम्हाला बहिणी आहेत. सेम आमचं बहिणींवर पण खूप प्रेम आहे. ती नोकझोक किंवा भावंड म्हटलं की तो फिलिंग आहे, हाफ सेमच असतं. पण हे असं होतं की लहानपणी बसणारे मोठा भाऊ हवा आपण मूवीज मध्ये बघायचो किंवा असं. तर आय गेस आम्ही तर कॅरेक्टर्स थ्रू ते जगतोय. सूर्यदादा आता सेम. हो, म्हणजे ऍक्च्युली प्रोमोला लाईन आहे की सुपरस्टार आमचा दादा, तर ते आम्हाला सिंक होत नव्हतं. नाही, ऍक्च्युली तो सीन आम्ही करत होतो, सगळ्यात लास्ट शॉट होता तो, आणि तो सीन आम्ही रात्री 3-3:30 वाजता वगैरे सगळे पेंगाळलेल्या अवस्थेत होते. अशा अवस्थेत आम्ही तो शॉट घेत होतो आणि ते गाणं लावलं आणि ते सगळे प्रयत्न करत होते की काय काय ह्याला मॅच करता येईल. तर मग असंच हिने काहीतरी सुचवलं की म्हणजे काहीतरी असं करा, तर आम्ही केलं, पण ते सिंक होत नव्हतं. तर मग डिरेक्टर नाही, सिंक नाही होते. तर दादा शेवटी मागणं उठला आणि तो कोरिओग्राफर आहे इन रिअल लाईफ. सो त्याच्यातला कोरिओग्राफर जागा झाला आणि 1, 2, 3 असं करा. मग आम्ही सुपरस्टार आमचा दादा लाखात हे पाठ झालं. आता मोठ्या मनाचा आमचा दादा, जशी माय माऊली दादा, सुपरस्टार आमचा दादा लाखात. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.